नमस्कार मंडळी, मी मात्र तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आहे भीम जयंती. तर सगळ्यांना भीम जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज आमच्या गावातली भीम जयंती तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला बघूया. तर मंडळी बघा, हे सगळे रात्री आम्ही केलेलं आहे. हे पताका इकडून इकडे, या पताका सगळ्या आम्ही रात्रीच्या रात्री लावलेला आहे. तो जो काय तुम्हाला समोर मंडप दिसतोय तो पण आम्ही रात्रीच लावलेला आहे. हे सगळं आम्ही एका रात्रीत केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जयंती आली ना की मित्रांनो, किती तुम्ही हे केलात तरी जो एक दिवस राहतो शेवटचा, त्याच दिवशी सगळं हे होतं. याच्यामध्ये 5 लिटर होतं पुरा. हा, मग 5 लिटर मध्ये टाकलास तरी म्हणतो तू आरामात 150 हे पुरा 150. मंडळी, सगळ्यांसाठी कोकम सरबत आहे ना. होय होय, कोकम सरबत. हा, व्हिडिओ बघतेस की नाही माझे? शाबास. त्या ड्रामात हे होतं हळूहळू नको होत सगळं नाही, सगळंच आहे संपूर्ण. पेंडका आहेत ना. अजून याच्यात पाणी लागेल काय? हे पण तसंच केलेलं आहे. तर मंडळी बघा, हा जो रात्री केलेला आहे तो मंडप. आम्ही इकडे फोटो आहेत आणि इकडे एक छोटीशी कॉन्सेप्ट आहे बघा. बाबासाहेबांचे सगळे जुने फोटोज वगैरे आम्ही इथे लावले आहेत. ते बघा इकडे जेवढ्या त्यांच्या डिग्र्या होत्या तेवढ्या सगळ्यांचा हा एक छोटासा बॅनर आहे. म्हणजे छोटीशी एक अशी कॉन्सेप्ट आहे त्यांच्या जीवनशैलीवरती. तर अशी आपली गाडी सजलेली आहे बघा. आहे बरोबर केलं. तर आता आपण जातोय भू मध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भगवान बुद्धांचा, भगवान बुद्धांचा, भगवान बुद्धांचा. तर मित्रांनो, हे बघा एकत्र जाणार ना थांबलेत सर्वजण. आता ह्या सर्वांना घेऊन आपण आपल्या जाऊया गावामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली रॅली निघाली आहे भुवातून. हे बघा, विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बाबासाहेबांचा जय जयकार, बाबासाहेबांचा जय जयकार. जय भीम वाले, जय भीम वाले. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या वाडीमध्ये पोहोचलो आहे. बघा, रॅली घेऊन सर्वजण आपले आहेत. भरपूरचे लोक जण आहेत आणि आपण पण आहोत. तर आत्ताच मित्रांनो आपली रॅली झाली आणि आपण आता आपल्या बुद्धविहारामध्ये सर्वजण जमा झाले. ते बघा, नमामि धम्मं नमामि संघं नमामि. त्रिशरण आणि पंचशील आपण सर्वांनी सामुदायिक या ठिकाणी म्हणायचं आहे. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो
शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि तर मित्रांनो, आत्ता आहे ना पूजापाठचा कार्यक्रम आपल्या बुद्धविहारामध्ये झाला आणि नंतरचा जो कार्यक्रम आहे, जे प्रवचन आहे किंवा भोजन, हे जे कार्यक्रम आहेत ना ते आपल्या संदीपदाच्या घरामध्ये त्यांच्या घरी आहेत. तर जाऊया तिकडे. एप्रिल 2024 डॉक्टर आंबेडकर जयंती इथे साजरी होत असताना प्रथम ध्वजारोहण हा कार्यक्रम पार पडणार असून उपस्थित सर्व सभासद पदाधिकारी महिला मंडळ यांनी इथे ध्वजारोहणाच्या समोर उभं राहायचंय. आपले भारतीय लोकसभा सभेचे संस्था सैनिक हे ध्वजारोहण सलामी देतील आणि आता लगेच थोड्या वेळात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आपण चालू करू. ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होत असताना ध्वजारोहण आमच्या तालुका शाखेचे अध्यक्ष आयुष्यमान सुभाष जाधव यांच्या हस्ते होईल अशी मी त्यांना विनंती करतो. बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान गौतम बुद्धांचा, भगवान गौतम बुद्धांचा, भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. सलामी दो. जय भीम, जय भीम, जय भीम. हात नीचे. सगळ्यांनी आपापल्या जागेवर पुन्हा एकदा बसून घ्यायचंय. भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर, सम्राट अशोक राजा, माता भीमाई, माता रमाई यांच्या आचारांना विचारांना श्रीवार करा. संस्थेचे कायदेविषयक सल्लागार ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, आमचा तालुका अध्यक्ष आयुष्यमान सुभाष जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न तत्पूर्वी आपल्या धार्मिक परंपरेनुसार
प्रथमतः महापूजेचा प्रतिमेला पुष्प अर्पण होईल, दीप प्रज्वलन हा कार्यक्रम संपन्न होईल. तुझ्या पवित्र काढून त्या सर्वांच्या हस्ते एक फोटो घे. पुष्प अर्पण होत आहे. डॉक्टर शेखर नाते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोला पुष्प अर्पण होतं. हां हो. रत्नाकर जाधव आपल्या हृदयाजवळ घ्यायचे आहेत. त्रिसरण पंचशील बुद्धपूजा आणि भीमस्मरण भीमस्मृती त्या गाथा आपल्याला घ्यायचे. त्रिसरण आणि पंचशील मी पुढे म्हणणार आहे, आपण सर्वांनी माझ्या मागून तस् भगवतो रहतो सम्मा समुदस् बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि ही गोष्ट करून कार्यकर्ता आपल्या या संस्थेमध्ये निर्माण होतो. मात्रे यांनी त्यांचं मुलाखत बोलून या ठिकाणी स्वागत करावं. ग्राम शाखा पाटणचे सचिव आदरणीय सुधाकर जाधव, या तालुका शाखा राजापूरचे माजी सचिव, त्याचप्रमाणे पंकज सेनी आणि त्यांच्यासमोर आपल्या तालुका शाखा राजापूरचे माजी सचिव विनोद जाधव ग्राम शाखा पाटणहून आलेले आहेत. त्यांचे या ठिकाणी आम्ही स्वागत करू इच्छितो. तसंच शरद जाधव पाचर यांचं या ठिकाणी स्वागत आहे. तिघांनी आपण त्या धर्मपीठावर समोर यायचं आहे. ग्राम शाखा सकाळचे अध्यक्ष आणि आमचे सल्लागार आदरणीय शामराव कांबळे आणि त्या ग्राम शाखेचे सचिव आदरणीय राजेश कांबळे या दोघांनी या धर्मपीठाच्या समोर यायचं आहे. आम्ही त्यांचं गुलाबपुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. त्यामुळे सन्माननीय सागराध्यक्ष यांनी त्या दोघांचं पुष्प देऊन स्वागत करावं. ग्राम शाखा नारायणचे किरण पवार आणि किरण कांबळे आणि दिलीप पवार या दोघांचे या ठिकाणी आम्ही स्वागत करू इच्छितो. जी जाधव सर गावचे पोलीस पाटील तेजस्वी म्हात्रे यांचे या ठिकाणी स्वागत करतो. सन्माननीय स्वागताध्यक्ष तेजस्वी म्हात्रे यांना विनंती करतो की त्यांनी पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. या ठिकाणी डॉक्टर विशेखर म्हात्रे सर, विशाल सरकरे सर आणि अक्षय पात्रे सर त्यांचे आम्ही व्यक्त केले तरी त्यांचं स्वागत करून या कार्यक्रमात त्यांनी उपस्थित लक्ष दिले आहे.
स्वागत आपल्या तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय सुभाष जाधव यांनी गुलाबपुष्प देऊन करावं अशी मी विनंती करतो. तालुक्याचे माजी अध्यक्ष आदरणीय देवंत जाधव यांचे या ठिकाणी स्वागत आहे. देवंत जाधव दसूर आपल्या तालुका शाखा राजापूरचे माजी अध्यक्ष आणि त्यांचं गुलाबपुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करतो. त्यानंतर हा कार्यक्रम ज्या सर्व शाखांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतोय त्यामध्ये तुमचा कणसोली ग्रामशाखेचे अध्यक्ष आदरणीय संदीप जाधव स्वागत. त्याचप्रमाणे कणसोली ग्रामशाखेचे सचिव स्वप्नील जाधव हे दोघांचे या ठिकाणी आम्ही स्वागत करू इच्छितो. हे सन्माननीय स्वागताध्यक्ष त्यांना विनंती करतो की त्यांनी त्या दोघांचे सुद्धा त्या ठिकाणी स्वागत करावं. स्वप्नील जाधव प्राप्त झाले त्या सकाळी ग्रामशाखेचे अध्यक्ष आणि सकाळी गावचा प्रमुख नागरिक तथा सरपंच आदरणीय शोभाताई कांबळे यांचं स्वागत सन्माननीय अध्यक्ष स्वागताध्यक्ष आणि गुलाबपुष्प देऊन करावं अशी त्यांना मी विनंती करतो. त्याचबरोबर आमच्या तालुका शाखा राजापूरच्या सर्व सभा आणि विविध कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होतात. त्या ग्रामशाखा कोणी त्या अध्यक्ष आणि आमच्या महिला मंडळाच्या प्रमुख आदरणीय शाखाताई होळकर यांचेही स्वागताध्यक्ष यांनी गुलाबपुष्प देऊन करावं अशी त्यांना विनंती आहे. त्यानंतर नाणार ग्रामशाखेचे अध्यक्ष स्वामी नाणार ग्रामशाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे या ठिकाणी आम्ही स्वागत करू इच्छितो. आमच्या भारतीय बौद्ध दिनाष्टक रत्नागिरीचे माजी संघटक आदरणीय मनीष पवार यांचे या ठिकाणी स्वागत आहे. तर आज जास्त आपण निश्चित सत्कार या ठिकाणी करणार आहोत आणि ग्रामशाखेच्या वतीनं आपण सर्वांनी शाब्दिक स्वागत करतो. या ठिकाणी माझ्याकडे स्वागत समारंभ या ठिकाणी गावामध्ये देण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे प्रथमतः या राजापूर तालुक्यातील दुराजाने आपण खंडावर घेतली आणि संस्थेचे जे विविध उपक्रम आहेत त्या संस्थेच्या विविध उपक्रमाला साधेचं महत्त्व देणारे आणि त्याची कार्यवाही करणारे आपल्या राजापूर तालुक्याचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुभाष जाधव यांचं स्वागत. सन्माननीय स्वागताध्यक्ष कृपेश म्हात्रे यांनी पुष्प देऊन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या तालुका शाखेचे विद्यमान सरचिटणीस आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र गुणबंधू संदीप यादव यांचे स्वागत सन्माननीय स्वागताध्यक्ष यांनी करावं अशी त्याला विनंती आहे. आमच्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असणाऱ्या आणि मी नेहमी सांगतो की आपल्याला बाबासाहेबांचे विचार हे डोक्यामध्ये घ्यायचे. आपल्याला बाबासाहेबांना डोक्यावर घ्यायचं नाही, बाबासाहेबांचे विचार हे आपल्या डोक्यामध्ये घ्यायचे आणि त्याच अनुषंगाने आजचा जो विषय आपल्यासमोर प्रतिपादित करणार आहेत त्या आपल्या सिनियर कॉलेज लांजा त्या प्राध्यापिका सन्माननीय पावसकर मॅडम यांचं स्वागत हे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आयुष्मान कृपेश म्हात्रे यांनी पुष्प देऊन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. कणसोली या शाखेतून आमच्या महिला भगिनी उपस्थित आहेत. सन्माननीय प्राची जाधव, सन्माननीय मिताली जाधव या दोघींनी या धर्मपीठाच्या समोर येऊन आपलं स्वागत करायचं आहे. सन्माननीय महिला विभाग प्रमुख सन्माननीय शांताताई होळकर
या सर्व भगिनींचं प्रथमपुष्प देऊन स्वागत करावं. सन्माननीय महिलांची वासुदेव माते. सन्माननीय स्नेहा संदीप जाधव यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय उज्ज्वला विजय माते. सन्माननीय मेघना मंगेश जाधव. सन्माननीय कीर्ती किशोर ठाकरे आणि सन्माननीय साहिबी विक्रांत पवार आणि ऋतुजा रुपेश आंबेडकर या सर्व महिला भगिनींनी समोर येऊन आपले स्वागत स्वीकारायचे आहे. नानक ग्रामसभेवर आलेल्या आमच्या प्रेरणा पवार आणि सुरेखा पवार या दोघींचे या ठिकाणी आपल्या महिला वर्गाच्या वतीने स्वागत या ठिकाणी होते. प्रेरणा पवार आणि सुरेखा पवार. सकाळी ग्रामसभेत आलेल्या जयश्री तांबे, सविता तांबे आणि विजया कदम या तिन्ही भगिनी पुढे यायचे. त्याचं आम्ही या ठिकाणी त्यांचं स्वागत करतोय. आपल्या पोलीस विभागाकडून नेहमी त्यांचं आम्हाला सहकार्य लागतं. विविध कार्यक्रमाला ते उपस्थित असते. सन्माननीय गणेश तांबे यांचं या ठिकाणी स्वागत करतो. सन्माननीय तालुकाध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी पुष्प देऊन त्याचं स्वागत करावं. विजय मात्रे आपले संतांचे शेवटचे यानंतर या हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून नियोजनातून संपन्न होतोय. ते या ग्रामशाखेचे पदाधिकारी त्यामध्ये प्रामुख्याने या ग्रामशाखेचे अध्यक्ष सन्माननीय दीपेश म्हात्रे यांचे स्वागत आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुभाष जाधव यांनी पुष्पगुच्छ करावं यांचे आहे. त्याचबरोबर मंगेश शंकर जाधव आणि वासुदेव मात्रे. त्याचप्रमाणे रामचंद्र मातेकर, महेंद्र मात्रे, विजय मात्रे, विक्रांत पवार, आयुष्मान संदीप जाधव, प्रदीप जाधव या सर्व बंधूंनी कृपया समोर समोर यायचं आहे. या सर्वांचं वैयक्तिक स्वागत या ठिकाणी सन्माननीय तालुकाध्यक्ष स्वतः करत आहेत. अतिशय मेहनत घेऊन अतिशय सुंदर असा या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी सर्वांनी केलेलं आहे. सन्माननीय सुभाषजी म्हात्रे, सन्माननीय सुदेश जाधव, विजय म्हात्रे आणि रुपेशजी नागवाडीकर या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आम्ही आपल्या तालुका शाखेच्या वतीने करतोय. दीपकजी म्हात्रे यांचे या ठिकाणी स्वागत आहे. या सर्व बंधूंनी अतिशय मेहनत घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने
तन्मय म्हात्रे, सन्माननीय नितीन जाधव, रमेश जाधव यांचे या ठिकाणी स्वागत होते. स्वागताध्यक्ष नितेश म्हात्रे या ठिकाणी त्यांचे स्वागत करते. ग्रामसेवा कोणी या कार्यक्रमासाठी आज मुंबईतून आलेले आमचे बंधू प्रशांत कोणकर, साई कोणकर, आणि साई कोणकर त्याचप्रमाणे योगेश कोणकर या कोणकर बंधूंनी या ठिकाणी यायचं आहे. आपल्या संस्थेच्या सर्व सभा विविध कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होतात. ते या तालुक्यातील यजमान आपण म्हणूया रामच्या कवडी यांचं स्वागत या ठिकाणी आपण करतो. त्यानंतर स्थानिक आपल्या भारतीय गौरवासभा तालुका शाखा राजापूरचे कोषाध्यक्ष आणि संघटनेचे काप्पा जाधव, त्याचबरोबर कळसणी ग्रामशाखेचे माजी सचिव सुहास जाधव यांनी या पुढे यायचं आहे. दोघांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. त्याचबरोबर या सुंदर अशा कार्यक्रमाला ज्यांचं संरक्षण आहे ते सर्व माझे संस्था सैनिक त्यामध्ये ही कार्यक्रमाच्या दरम्यान भू गावचे पोलीस पाटील सन्माननीय दीपक जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतो. कृपया त्यांनी धर्मपीठावर समोर यायचं आहे. दीपक जाधव भू पोलीस पाटील, त्याचप्रमाणे सन्माननीय सुधीर जाधव, सुनील जाधव आणि प्रमोद जाधव आणि जितेश जाधव हे सर्व बंधू आपले भू गावातून आलेले सर्व आमचे धर्मबंधू आहेत. सर्वांचे या ठिकाणी आम्ही स्वागत करू इच्छितो. सन्माननीय तालुकाध्यक्ष सोलापूर करून त्यांचं स्वागत या ठिकाणी करतो. सन्माननीय दीपक जाधव, भू पोलीस पाटील, सुधीर जाधव, सुनील जाधव, प्रमोद जाधव, जितेश जाधव, सर्व धर्मबंधू भू ग्रामशाखा राजापूर भू गावशाखेचे त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत सन्माननीय जितेश जाधव, सन्माननीय सुधीर जाधव, सन्माननीय सुनील जाधव आणि सन्माननीय प्रमोद जाधव. कार्यक्रम कोणत्या संस्थेचा हे महत्त्वाचं नाही. त्या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती आहे. आपल्याला धर्माचे विचार, बाबासाहेबांचे विचार ऐकायला मिळणार आहेत आणि त्या हेतूमध्ये या ठिकाणी ते उपस्थित झाले. धन्यवाद सर्वांना. त्यानंतर ज्या कार्यक्रमाची किंवा ज्या प्रवचनाची आपण उत्सुकतेने वाट पाहत आहोत त्या लांजा सिनियर कॉलेज लांजाच्या प्राध्यापिका बराच वेळ आपला गेला आणि सर जसं म्हणतात की प्रवचनकार वेगळे असेल आणि मी सुद्धा शिकते. माझी वाटचाल आहे आणि तुमच्यामध्ये येऊन बोलत राहते. त्याच्यामुळे माझ्या चुका मला कळत राहतात, मी समजून घेत राहते आणि स्वतःमध्ये बदलत राहते. कारण बाबासाहेब म्हणतात की सतत विद्यार्थी म्हणून विद्यार्थी दशेत राहा, म्हणजे बरंच शिका. जिथं माझं शिक्षण थांबतं तिथं माणूस पण सुद्धा थांबलं जातं असं मला वाटतं. आता आपण सुरुवात करूया. मी पण जास्तीचं बोलत नाही. जगाला शांततेचा मंत्र देणारे तथागत वचन.
गौतम बुद्धाचा हा धम्म जगापर्यंत पोहोचवणारे प्रियदर्शनी सम्राट अशोक, जिच्या कुशीमध्ये स्वराज्याचं देखणं स्वरूप, देखणं रूप जिनं पाहिलं त्या महाजिजाऊ, महाराष्ट्राचा रंगदैवत छत्रपती शिवाजी महाराज. इथं बऱ्यापैकी मी जेव्हा कार्यक्रमामध्ये गेले तिथं महिलांचा सहभाग आहे आणि महिलांमध्ये म्हणून महिलांसाठी म्हणून ज्यांनी शिक्षणाची सुरुवात केली असे आपले आग्रह महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले. आपण नेहमी म्हणतो त्यागमूर्ती, पण जिच्या अविरत आयुष्य जेव्हा बघतो तेव्हा स्वाभिमानाची व्याख्या व्हावी तिच्या नावाने पूर्ण अशा माता रमाई. आणि भारताचे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर. पुरोगामी चळवळीला चालू ठेवणाऱ्या त्याच्या या समाजात अन्यायानं संघर्षानं असं जगत. पण तुम्हाला माहितीये का, जेव्हा मला एखाद्या गोष्ट कोणी बोलतं तेव्हा मला राग येतो, माझी चिडचिड होते आणि मला त्या माणसाचा राग येतो म्हटल्याच्या नंतर मी तेवढं जोरून जातो. बाबासाहेबांचं जगणं ज्या पद्धतीनं होतं, बाबासाहेब ज्या पद्धतीनं वाढले त्या पद्धतीमध्ये त्यांनी पुढं सुद्धा राग धरलेला दिसत नाही, सूड धरलेला दिसत नाही. त्यांनी काम केलं परिवर्तनाचं, त्यांनी परिवर्तनाचा मार्ग अवलंबलेला आपल्याला दिसून येतो. बरोबर आहे ना? नाहीतर आपल्याला संविधान तयार करताना प्रत्येकामध्ये काहीतरी त्यांनी असं पाहिलं असतं, ज्यांनी ज्यांनी त्रास दिला बघूया त्यांना हे मानलं. मग आम्ही ज्या वेळेला बाबासाहेबांचं पूर्ण आयुष्य बघतो आणि त्यांच्यावर बोलायला लागतो त्यावेळेला आमच्या लक्षात येतं की बाबासाहेब आम्हाला इतिहासामध्ये अर्थतज्ञ म्हणून दिसायला लागतात, समाजशास्त्रज्ञ म्हणून दिसायला लागतात, एक गुंजान पत्रकार म्हणून बघायला भेटतात, एक निष्णात वकील म्हणून बघायला भेटतात आणि त्याच्या पलीकडे जाऊन स्त्रीचा मुक्तिदाता म्हणून आम्हाला त्यांच्यात बघायला भेटतो. आता स्त्रीचा मुक्तिदाता म्हणून का म्हणावं? पहिल्यांदा आधी आपण भगवान बुद्धांच्या काळामध्ये जाऊया. महिलांना नेहमीच समाजाला काय केलंय, जिंकलेलं आहे. महिला या काय आहेत, कमी आहेत आपल्यापेक्षा, असं जेव्हा मांडलं जात होतं त्यामध्ये भगवान बुद्ध काय करतात म्हणते, विश्वरी संघामध्ये महिलांना प्रवेश देतात. आता या महिला प्रवेश घेतल्याच्या नंतर काय करतात, त्या वाचायला लागतात, लिहायला लागतात, आपले विचार मांडायला लागतात आणि त्याच्यानंतर त्या एक ग्रंथ लिहितात. त्याचं नाव काय माहितीये तुम्हाला? माहितीये का? स्त्रीकथा असं त्याचं आहे. आणि हा जगातल्या महिलांनी लिहिलेला असा एक दस्तऐवज. फक्त ही क्रांती होती का? ब्रह्मक्रांती होती का? तर नाही, हा स्त्रीच्या मुक्तीचा पहिला सोहळा होता. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. मग बरं असं नेमकं काय झालं? मग स्त्रिया अशा कशा मागे पडायला लागल्या, स्त्री पुरुषांच्या दबावाखाली कशा लागल्या आणि मग ज्या वेळेला भगवान गौतम बुद्धांचा काळ जसा जसा काय होत गेला, संपत गेला किंवा पुढे जात गेला, त्यावेळेला आली मनुस्मृती. मनुस्मृती आपण गाण्यामध्ये गाणं म्हणतो तेव्हा ऐकतो, पण या मनुस्मृतीमध्ये नेमकं होतं तरी काय? स्वातंत्र्य दिलंय, मी कसं राहावं, मी लग्न करावं की नाही याचं स्वातंत्र्य आज मला आहे. बरोबर आहे? त्याच्या पुढे जाऊ एखादा माणूस गडगंज श्रीमंत आहे, त्यांना आपली छोटी स्त्री म्हणून तू स्वीकारू नकोस, तू तेवढी कॅपेबल नाहीयेस, कारण त्या मुलाचं तू पालन पोषण करू शकत नाही, म्हणून न्यायालयामध्ये गेल्याच्या नंतर माझ्याकडनं ते पालकत्व स्वीकारण्याचा अधिकार नाकारू शकतात का न्यायाधीश? तरी ते पालकत्व मी स्वीकारू शकते का? मी स्वीकारू शकते, कारण बाबासाहेबांनी हे सुद्धा अधिकार माझ्याकडे दिले. बरोबर आहे? आता बरंच असं असतं की आम्हाला ना, ज्या वेळेला आम्ही बाबासाहेब वाचत नाहीत, नेहमीच आम्ही बाबासाहेब ह्यांचे त्यांचे असं जेव्हा करत राहतो तेव्हा आम्ही स्त्रिया म्हणून आम्हाला प्रश्न पडतात की बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं.
ज्या वेळेला एखादी स्त्री गरोदर असते तर त्यावेळेला तिला भर पगारी रजा फक्त बाबासाहेबांना मानणाऱ्या लोक स्त्रियाच घेतात का? कामाला असताना बोनस जो मिळतो तो फक्त आपण आपल्या विचाराची माणसंच घेतात का? मग बाबासाहेब अगदी संभाजी भिडे यांच्या रॅलीपासून समर्थ रामदासांच्या बैठकीपर्यंत मी सगळं करून आले. मी अशीच बाबासाहेबांपर्यंत पोहोचले नाहीये. ह्या सगळ्यांमध्ये माझा वाटा आहे. आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं मी म्हणून स्त्री म्हणून जर मला उभं राहायचं असेल तर मला बाबासाहेबांशिवाय पर्याय नाही. मग हे कसं झालं तर वाचनामुळे झालं आणि माझ्या चांगल्या तुमच्या सगळ्यांसारख्या दोस्तांमुळे झालं. जे माझ्याशी बोलत राहिले त्यांनी काय काय छान छान आणून दिलं हे तू वाच, गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर झालं आता ज्या वेळेला UGC मार्फत जातीयता कमी करण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले शिक्षणाच्या संदर्भात आणि स्त्री तू जे जीन्स पॅन्ट घालून अख्ख्या या घोळक्याचं नेतृत्व करते हे नेतृत्व करण्याचा अधिकार सुद्धा तुला माझ्या बाबासाहेबांनी दिला. पण तरी सुद्धा तिला तेच म्हणायचं मग बाबासाहेबांनी दिलेलं हे समजलं कधी तर त्या वेळेला मला हे सांगता यायला हवं. याचाच अभ्यास नाही. अरे जिथं तुकाराम महाराजांसारखे विद्रोही संत तुमच्यामध्ये होऊन जातात त्यांचा आपल्याला वारसा असताना अशा प्रकारच्या भोंदू बाबांचे आम्हाला काय करायला लागतात आधार द्यायला लागतात. मग हा शिक्षणाचा दिलेला जो आम्हाला अधिकार आहे तो कशासाठी दिलेला आहे हे पण आपल्याला समजलं पाहिजे. आणि हे समजणार कधी तर ज्या वेळेला माझं प्रचंड वाचन असेल तेव्हा जेव्हा मी वाचत असेल बाबासाहेबांना मी काय करत असेल माझं मी समजून घेत असेल. बरोबर आहे. त्याच्या पुढे जाऊ की असे एकमेव व्यक्ती आहे की ज्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलं, पुस्तकांसाठी घर घेतलं. म्हणजे त्यांचा छंद पुस्तकं वाचण्याचा होता. आम्ही विद्यार्थी म्हणून आज किती वाचतोय? आमचं वाचन आहे का? आता हे आमचं वाचन का नाही? मग आम्ही काय करू? एखाद्या व्याख्यानामध्ये आम्ही असं ऐकलं की मुलांना सांगितलंय आमची मुलं वाचन करत नाही मग घरी जाऊन 4-10 पुस्तकं द्या आणि वाचा म्हणूया. तो मला सांगा आम्ही सगळी मोठी माणसं म्हणून विद्यार्थी म्हणून मला अशा पद्धतीनं घडायचंय हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. मला बहुभाषिक झालं पाहिजे. माझं मराठी भाषेवर प्रचंड प्रेम. मग काहींचं मराठी भाषा दिन वगैरे असेल की प्रचंड करत असतो. तर विद्यार्थी म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की बाबासाहेब सगळ्या भाषेमध्ये जे व्यवहारिक भाषा होत्या त्यांना सगळ्या येत होत्या. आपल्याला सुद्धा त्या आल्याचं पाहिजे कारण त्या बाबासाहेबांनी होत्या. जर ही आमची मुलंच बोलायला लागली तर काय फरक पडतोय? आमच्या मुलांचेच विचार आम्ही ऐकायला लागलो तर काय फरक पडतोय? तुम्ही ते ऐका, चुकलेलं समजून घ्या, त्यांना परत सांगा कारण ही शिकवण्याचा विश्वास आहे. तुम्ही खूप शिका, तुला प्रचंड डिग्री आहे म्हणजे तुम्ही सोपाट खूपकडे चांगला नाही. तुमचं शील काय? बाबासाहेबांनी शिलावर प्रचंड भर दिलेला आहे. आता हे शील फक्त पुरुषासाठी आहे का तर स्त्रीकडे सुद्धा हे असायला पाहिजे. तुम्ही प्रचंड खूप चांगले बोलता पण तुमचं शील भ्रष्ट असतील तर लोक
मुलं वाचतात ऑनलाईन वाचत असतील तर काय वाचताय हे पण बघितलं पाहिजे. आता तरुण म्हणून जेव्हा मी वागत होतो तर मला छान असं आवडतं. मी आता काय करतोय केस कापतोय असा वरती, त्याला कलरफुल करतोय, तोंडात छान पैकी गुटखा टाकतोय आणि इकडं तिकडं थुकत जातोय. आणि वर मला म्हणायचंय की मी आंबेडकरी युवा म्हणून काम करतो, मी आंबेडकरी विचारायचा, मी स्टेटसला बरं काय काही काही बाबासाहेबांचं ठेवून देतो. जायणार नाही. जर तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराने स्वतःला मानत असाल तर तुम्हाला ते आचरणात आणलं पाहिजे. बाबासाहेबांना हे व्यसन होतं असं तुम्ही ऐकलं ना? पण बाबांना वाचनाशिवाय कसलंही व्यसन नाही. बाबासाहेब प्रचंड हळवे होते. हे बाबासाहेब जगाशी अन्यायाच्या विरुद्ध असे गुंजार लढत होते. वारकरी तर त्यावेळेला बाबासाहेब जगाला सुद्धा आपल्याला दिसत होते. बाबासाहेबांचे एक पुस्तक आहे, आता त्याचं नेमकं नाव मी विसरले, पण पाकिस्तानाच्या संदर्भातलं आहे. सेपरेशनच्या याच्यामध्ये तेव्हा बाबासाहेब रमाईबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना प्रास्ताविकेत मांडतात. म्हणजे आम्हाला सवय असते, आई आमची थोडी कमी शिकलेली असते म्हणून आम्ही सहज बोलून जातो, तुला काय कळतंय, तुला काय समजतंय. पण रमाई बाबासाहेबांपेक्षा निश्चितच कमी शिकलेल्या होत्या. पण रमाई नसतात, रमाईचा त्याग नसतो तर बाबासाहेब इतकं मोठं कार्य खरंच करू शकले. एवढा कमी त्रास रमाईनं दिलेला. म्हणून मला रमाई कधीच रागाची होती, खूप दुःखी कशी वाटत नाही. स्वाभिमानाची व्याख्या फक्त रमाई असते. आणि बाबासाहेब फक्त तिचा जरी करतात अख्खं पेढून ठेवलं. आणि एवढ्या आव्हानाला घेऊन संसार करायची साधी गोष्ट नाही. एखाद्या सणाला जेव्हा आमच्याकडे काही गोष्टी येत नाही तेव्हा आमची चिडचिड होते. आणि बाबासाहेब शिकत असताना भेटत नव्हते, बोलणं होत नव्हतं, त्यावेळेला सुद्धा प्रचंड विश्वास आपल्या सोबतीकडे ठेवायला म्हातारा व्हायचा. आणि त्यांचा त्याग म्हणून आज आम्ही गरीब असणाऱ्या घेतो. स्वतः स्वाभिमानाने नटून प्रत्येक कार्यक्रमामध्ये उभे आहे. पण त्याच्याबरोबरच ज्यावेळेला आम्ही बाबासाहेब समजून घेतो तर त्यावेळेला आम्हाला रमाई समजून घेता असतात. आणि त्या समजल्या की ही जी आंबेडकरी चळवळ आहे त्याच्यासाठी फार कष्ट करायची गरज त्याला देखील चालत नाही. विचारांमध्ये काय म्हणतात ते जराचं युनिव्हर्सिटीमध्ये काहीतरी आलंय म्हणजे भले मी म्हणते माझ्या विचाराचं काहीतरी असेल तरी सुद्धा मला चिकित्सा करून देता आली पाहिजे. कारण बाबासाहेबांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलेला आहे हे लक्षात आलं पाहिजे. गौतम बुद्ध देव आहेत का? गौतम बुद्ध देव आहेत का? तर आपल्याला सांगता आलं पाहिजे आपल्या लेकरांना ते विज्ञानाचा पुरस्कार हे लक्षात घ्या. कोणतं केलं पाहिजे, त्यांच्यावर जबाबदारी दिलं पाहिजे. मुलं लांब पडतात हा प्रॉब्लेम नाहीये, आम्ही त्यांच्यावर विश्वासानं जबाबदारीच टाकायला बघत नाही आहोत. कदाचित हा प्रॉब्लेम आहे का हे सुद्धा आपल्याला बघायला पाहिजे. मुलांना जबाबदारी दिली की मुलं काम करतात हे लक्षात घेऊया. आणि त्याच्यामुळे काय करूया, त्यांना जबाबदारी देऊया, त्यांना वाचायला लावूया, त्यांना आंबेडकर समजून घ्यायला लावूया. असं जर केलं तर ही जयंती यशस्वीरित्या संपन्न झाली किंवा त्याचं काय झालं फलित झालं असं आपल्याला म्हणता येईल. तुम्ही सगळ्यांनी मला बराच वेळ ऐकला. यात मध्ये सुद्धा माझं काही चुकलं असेल तर तुम्ही समजून घ्या, कारण मला सुद्धा भूक लागली. त्याच्यामध्ये अनावधानाने काही केलं असेल तर समजून घ्या, मला सांगा. याच्याबद्दल नंतर काही कोणाला बोलायचं असेल छोट्यांना तर मग धन्यवाद. जयंतीनिमित्त आपल्याला मार्गदर्शन म्हणून लाभलेल्या लांजा सिनियर कॉलेजच्या प्राध्यापिका आदरणीय श्रीमती विशाखा पावसकर
यांनी आज या जयंतीला उपस्थित सभेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्त्रियांविषयी कार्य योगदान, त्याचप्रमाणे स्वतंत्र आणि मनुच्या काळातील स्त्रियांचं स्वातंत्र्य असं सुंदर उपस्थित सभेला त्याने आपण हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा म्हणतो, परंतु सध्या या 10-12 वर्षात कुठेतरी पुरोगामी विचार कमी कमी होत चालले आणि ह्या परिस्थितीत एक जिजाऊची लेख, एक सावित्रीबाईची लेख, भीमाईची लेख, रमाईची लेख, एक पुरोगामी विचार स्वीकारून त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले या क्रांतिकारी पुरोगामी विचारांच्या नेत्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत. निश्चितच त्यांचा हा प्रयत्न चालू राहो. हे 2 मिनिटं बोलतील, त्यानंतर जनता यातनं हा सभेचा कार्यक्रमाची सांगता होईल असं मी सर्वांना सूचित करतो. जय हिंद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, खरं आनंद होतो आज बोलताना. गेल्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. ही जयंती संपूर्ण जगामध्ये म्हणजे 217 देशामध्ये संपन्न झाली होती. अशाच प्रकारची आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पूर्ण विश्वामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी जयंतीच्या शुभेच्छा. तथा भारतीय बौद्ध महासभा, त्या भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष, त्याचप्रमाणे चैत्यभूमीचे संस्थापक शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे रिपोर्टिंग चेअरमन डॉक्टर हरीश रावळीला, त्याचप्रमाणे ट्रस्टी चेअरमन सुभाष जोंधळेजा, त्याचप्रमाणे राष्ट्रीय उपाध्यक्ष कार्याध्यक्ष भीमराव साहेब आंबेडकर आणि या भारतीय बौद्ध महासभेचे कायदेशीर सल्लागार बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला प्रथमतः त्रिवार अभिवादन, पंचांग प्रणाम. तर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा राजापूरच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती या ठिकाणी संपन्न होत असताना आपण या संपूर्ण कार्यक्रमासाठी विविध ग्राम शाखेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित राहिला. या कार्यक्रमाची त्या नियोजनाप्रमाणे खूप चांगल्या प्रकारच्या ठिकाणी त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जो प्रयत्न केला त्यासाठी संपूर्ण पदाधिकारी, महिला पदाधिकारी यांचे या ठिकाणी मी आभार मानतो, त्यांना पुनर्नमन देतो. आणि सर्व ग्रामशाखा या कार्यक्रमाला सहभागी झाला. आपण दूरवरून या ठिकाणी कार्यक्रमाला आलेल्या तरी हा प्रवास जो आहे तो तुम्ही जशा प्रकारे सुंदर केलेला तशा प्रकारचा हा प्रवास तुम्ही सुखरूप हा कार्यक्रम झाल्यानंतर आपण प्रवास करतो. आपल्या गावी जाताना जो ते सुरक्षित जायचं आहे. आणि प्रवचनकार या ठिकाणी पावसकर मॅडम लांजावून या ठिकाणी आमच्या विळेला पुनर्नमन करतो. आमच्या आजच्या कार्यक्रमाला आमचे जाधव गुरुजी यांना आम्ही निमंत्रित केलेलं होतं, तरी जाधव गुरुजी तळवडे या ठिकाणी राहतात. तिथून ते या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहून त्या कार्यक्रमासाठी सहभाग घेतला. त्याबद्दल मी त्यांचं पुनर्नमन करतो. आणि या संपूर्ण कार्यक्रमाला गावचे पोलीस पाटील, सरपंच यांनी अति मोलाचं सहकार्य केलेलं आहे, परवानगी दिलेली आहे. आणि या ठिकाणी पोलीस पाटील उपस्थित आहे, त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी पुनर्नमन करतो.
तिथे पुरवलेला आहे. तर त्या ठिकाणी मी पुण्यातून करतो त्याला धन्यवाद देतो. आणि स्थानिक शाखेने या ठिकाणी आपल्याला भोजनदानाचा जो आहे तो कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे. नाही घेतो आता. तुम्हाला काय देऊ? डाळ, भात, भाजी, पापड, लोणचं, मिरची, पाणी. हे पाणी दे रे इकडे, पाणी हवंय बघ. हो जाधव साहेब भात आणि हा ना तुम्हाला डाळ देऊ का?